वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याकडे वर्धा जिल्ह्यातील अतुल वांडिले यांनी या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केलेले आहे। या निवेदनाची दखल घेत जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलेले आहे। हिंगणघाट हे शहर वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या 4 जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे। औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्रात हिंगणघाटचे मोठे योगदान आहे। येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, कृषी उत्पन्न बाजार समितीची मोठी उलाढाल तसेच केंद्र शासनाने मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत। मात्र प्रशासकीय कामांसाठी परिसरातील नागरिकांना अद्यापही जिल्हा मुख्यालयापर्यंत जावे लागते। त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम याचा मोठा अपव्यय होत असल्याचे सांगितले जात आहे। या पार्श्वभूमीवर हिंगणघाटला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा तसेच राज्यातील प्रस्तावित 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यादीत हिंगणघाटचा तत्काळ समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे।